काय रे, मग काय चाललंय आयुष्यात? काही नाही, रोजचंच आपलं. तोच तोच ऑफिसचा वैताग, तीच तीच गरमी, तेच तेच सर्व रुटीन. तू बोल, तुझं नवीन काय चालू आहे? अरे, इतक्यातच कंटाळलास का रे? नाही रे, आज ना जरा जास्तच काम होतं आणि त्या लॅपटॉप समोर बसून लॅपटॉपची स्क्रीन इतकी ब्राईट झाली आहे की काय सांगू तुला. त्याच्याकडे बघून बघून माझे डोळे नुसते वैतागले. अच्छा, असं होय. म्हणजे तुझं स्क्रीन टाईम वाढलाय तर मग स्क्रीन टाईम कमी कर. जरा इतर गोष्टींकडे वेळ दे. म्हणजे फील्ड वर्कवरती जरा जास्त वेळ दे, किंवा तुझ्या पर्सनल हॉबीजकडे, वैयक्तिक छंदांकडे जरा वेळ दे. हो बरोबर आहे, त्याच्यासाठी मला वेळच मिळत नाहीये. त्यामुळे नुसता थकवा आणि ताण जाणवतोय. असं वाटतं मीच फक्त एकटं काम करतो, बाकी सर्वांना वेळच वेळ आहे, फुरसत आहे. असं नाही आहे बरं का. प्रत्येकजण कामात आहे, पण तो वेळ काढतोय, म्हणजे काढावा लागतोय. आता माझंच बघ ना, मला 9 to 6 जॉब असतो आणि त्याच्यानंतर इतका मी कंटाळलेला असतो, तरीही डोक्यात ठेवावं लागतं की आपल्यापेक्षाही किती काय म्हणतात ते, खालच्या परिस्थितीत किंवा दारिद्र्य परिस्थितीत लोक जगत आहेत. आणि तेच माझं मोटिवेशन आहे की त्यांना जर वर आणायचं असेल तर पहिलं आपल्याला वर आलं पाहिजे. हो रे, तुझ्याकडे आल्यावर ना मला नेहमी प्रसन्न वाटतं, असं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. तुझ्या गोष्टी नेहमी ऐकत राहाव्याशा वाटतात. मग काय, सवालच नाही. माझं बोलणंच तसं आहे. बरे बरे, वाढव वाढव तुझा इन्फ्लुएन्स. एकदा का तू तुझा इन्फ्लुएन्स वाढवलास ना की तू काय, गुटखा काय, प्लास्टिक काय, पूर्ण नैसर्गिक आपत्ती ज्या ज्या कारणामुळे येते ते सर्व बंद करू शकतोस. मग काय, आणि तो दिवस नक्कीच येणार. मी तुला 100% काय, 200% खात्री देऊ शकतो. बरोबर, दॅट्स करेक्ट.